याच्यामध्ये काही सरकारचं फार मोठं शौर्य किंवा कर्तृत्व आहे असं मला वाटत नसरा या बालिकेवर अत्याचार त्यानंतर तो जनतेचा रोष कळला न्यायालयामध्ये मनामध्ये सरकार न्यायालय आणि कायदा याविषयी जर दहशत असेल तर त्या मुलीचे प्राण वाचले असते, त्या मुलीचे प्राण आपण अशा प्रकारच्या घटना या राज्यात सातत्याने घडत आहेत आणि दुर्दैवानं अशा घटना घडल्यावरती आपण जागे होतो, सरकार जागो त्याच्यामध्ये जर काही सुधारणा सरकार करणार नसेल तर त्या लहान मुलीचं बलिदान हे वाया गेलं असं म्हणावं लागतं. महाराष्ट्रामध्ये या क्षणी कायद्याचं राज्य आहे असं वातावरण असतं. हे फक्त मी मुलींवरील किंवा महिलांवरील अत्याचार या संदर्भात म्हणत नाही, तर सर्वच क्षेत्रात कायद्याची जी दुधाण सुरू आहे, ज्या पद्धतीने पेपर लीक होत आहेत, पेपर फुटत आहेत आणि पेपर फोडणारे लोक हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाशी मग नीटचे पेपर लीक करणारे असो, सीईटीचे पेपर लीक करणारे असो, काल टीईटीचे पेपर लीक करणारे, हे सगळे झालेले हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि नात्यागोत्यांपर्यंत गोष्ट आहे. हा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. जो पक्ष रामद्रोह करू राम मंदिरातल्या दानपेट्यांचा अपहार करतो, त्याच पक्षाचे लोक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. एक लक्षात घ्या, रावणामध्ये अनेक दुर्गुण आहेत, पण रावणानं कधी दानपेट्या लुटल्या नाही. बरं, रावणामध्ये अनेक दुर्गुण असतील पण रावणाने कधी दानपेट्या लुटल्या नाही. पण हे राम भक्त जे आहे, स्वतःला म्हणवणारे सोपाट, यांनी गेल्या काही महिन्यामध्ये 66 वेळा दानपेट्या लुटल्या. महमूद गझनवीनं सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटला असा इतिहास सांग. पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं याची सुद्धा नोंद इतिहासात पाहायला पाहिजे आणि ती नोंद भारतीय जनता पक्षाचा नवीन इतिहास लिहितो आहे, त्यात ती असायला नाही. कायदा यांच्यासाठी नाहीच आहे, कायदा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी. कुठे आहे काय? सत्ताधारी लोकांनी किती बलात्कार करावे, किती लुटमार करावी, किती देश लुटावा, संसदीय आणि विधिमंडळातल्या कायद्याचं उल्लंघन करून पक्षांतर करावी, कायदा त्यांच्यासाठी नाहीच आहे. कायदा या देशामध्ये फक्त जे भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या भोवती फास आवळण्यासाठीच कायदा, असं कायदा नाही. मला माहिती ठीक आहे, तो ती नावं सुचवू द्या. हे सगळे टपोरी लोक आहेत, हे पक्षांतर आणि भ्रष्टांतर करणारे लोक आहेत. त्यांना कुठल्या पदावरती बसवून त्यांना प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे जे नावं येत आहेत, मी काही नावं बघितली नाही, ह्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केले. त्यांच्यावरचे खटले प्रलंबित आहेत या संदर्भात, आणि तरीही त्यांना तुम्ही सभापती, उपसभापती, मंत्री करणार असाल तर कुठला कायदा आहे तुम्ही मला सांगा.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आहे. सावंत असतील, निलेश देशमुख असतील, विकास समाजाची भेट घेण्याची मागणी तुम्हाला आहे. आतापासून त्यांनी खरं बोललं पाहिजे. ओम निंबाळकरचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला. तो सोंगाड्या आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय देवेंद्र फडणवीस यांचं, विरोधी पक्षात असताना त्या खासदारांना तुम्ही भेटी देत नाही. त्यांनी आणलेल्या विकास कामांच्या कागदावर तुम्ही चर्चा करत नाही. पण एखाद्याने पक्षांतर केलं की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता. हा घटनेशी द्रोह आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणूनच त्याची कर्माची फळं तुम्हाला जी मिळत आहेत. ऑपरेशन देवेंद्र जे सुरू झालंय, दोजीने सांगितलं ऑपरेशन देवेंद्र सुरू झालंय. काही काळापासून देवेंद्र दिल्लीत जाणार, उच्च पदावर जाणार, या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला. तर याच त्यांच्या वर्तणूक, याच त्यांच्या वागणूक. आता देवेंद्र महाराष्ट्रात तरी राहतील का नाही त्यांच्या पदावर, अशा प्रकारचं रहस्यमय वातावरण निंध्यांनी निर्माण केलं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नाही, त्यांचे राजीनामेच घेतले पाहिजेत कायद्यानं. ते डिस्क्वालिफाय, बरं का, ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत कायद्यानं. जो घटनेतलं जे कलम 10 आहे, शेड्यूल 10 त्याला आपण म्हणतो, त्यानुसार पक्षांतर विरोधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे, असं घटना आणि कायदा सांगतो. पण अशा पक्षांतर केलेल्या गुन्हेगारांना, हे गुन्हेगार आहे, देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून त्यांना चहा पाजून, चहा बिस्किटं देऊन जनतेच्या पैशाने त्यांच्या कागदावर जर सह्या करत असेल, तर स्वतः देवेंद्र फडणवीस एक घटनाद्रोही आणि रामद्रोही आहे. राम सत्यवचनी होता. तेच तर सांगतो, वेगळं काय सांगतोय. घटनाद्रोही, सत्यद्रोही, रामद्रोही असे हे लोक आहेत. हे गुन्हेगार आहेत. खरं ओम निंबाळकरांपासून सगळे लोक हे राज्याचे आणि जनतेचे गुन्हेगार आहेत. आणि अशा गुन्हेगारांना तुम्ही पद देणार असाल, निधी देणार असाल, पक्षपद आधी का नाही दिला? तीच जनता होती आणि तेच खासदार होते ना, आधी का नाही? तुम्ही कोणतं राज्य चालवता? हे घटनेचं राज्य, कायद्याचं राज्य नाही आहे महाशय. आणि याची किंमत या सगळ्यांना चुकवावी लागेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये 2 आता लढत आहेत. काही नेते आहेत काँग्रेसमध्ये, तर काही एनडीमध्ये जाण्याच्या. राम मंदिर हम सब लोग जाना चाहते हैं. मुझे लगता है उत्तर प्रदेश के कांग्रेस के प्रेसिडेंट को रोका गया है, अजय राय साहब को. क्यों रोका गया? वो वहां जाकर जो वहां भ्रष्टाचार हो गया, लूटमार हो गई है, दान पत्र में दान पेटी गई, उस बारे में बात करेंगे. इसलिए महमूद जो गजनवी था, उसने सोमनाथ मंदिर 17 बार लूटा है. बीजेपी ने अयोध्या का राम मंदिर लगभग 70 बार लूटा है, 66 टाइम. ये उनका जो घोटाला है, उसको मैं देशद्रोह भी कहूंगा और रामद्रोह भी कहूंगा. मैं तो ये कहूंगा, मैंने कल उद्धव ठाकरे साहब से भी बात की कि हमको भी राम मंदिर जाना चाहिए. हम राहुल गांधी जी से भी बात करेंगे, आपको भी राम मंदिर आना चाहिए. हम अखिलेश यादव जी से भी बात करेंगे, उनको भी राम मंदिर जाना चाहिए. हम ममता बनर्जी से भी बात करेंगे, उनको भी जाना चाहिए. अरविंद केजरीवाल जी अभी जाकर आए, वापस हमारे साथ आ जाएंगे. ये कौन है? राम मंदिर उनकी बाप की जागीर है क्या? राम मंदिर में हमारा खून भी बहा है. राम मंदिर में हमारे लोगों ने भी त्याग किया, बलिदान दिया है. मैं खुद उस राम मंदिर के आंदोलन में शामिल था और मैं सीबीआई का एक आरोपी हूँ उस मामले में. मैं 3 बार सीबीआई के सामने, लखनऊ में उनके कोर्ट के सामने में जाकर मेरा स्टेटमेंट दिया है. हम लोग आरोपी हैं सब उस मामले में. राम के उस संघर्ष में मंदिर के हम सब लोग थे. हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने जो घोषणा की थी
मंदिर वही बनाएंगे। तब ये सब लोग भाग गए थे ना, बाबरी गिरने के बाद भाग हो गई थी। तो बाला साहब ठाकरे और हम सब लोग उनके साथ खड़े रहे थे उधर, कि अगर वो शिवसैनिक है तो हमें उनका गर्व है, ये बाला साहब ने कहा था। तो ये सब भाग गए। अब ये राम मंदिर के मालिक बन गए। राम मंदिर को कोई मालिक होता है क्या? अयोध्या को राम मालिक है। अगर अजय राय को रोका है तो क्यों रोका है? अगर उनको रोका है तो हम सब लोग वहां पहुंचे, सभी नेताओं के साथ हम लोग जाएंगे। यहाँ कोई जात और धर्म का मामला नहीं है, राम सबका है, देश का है। राम और रावण में क्या फर्क है इस बारे में? हाँ? राम और रावण में क्या फर्क है इस? नहीं, रावण में बहुत दुर्गुण थे, लेकिन रावण ने किसी मंदिर की दान पेटी दान पत्र नहीं लूटा था। ये रावण के वंशज है बीजेपी वाले। तो अपने सिंधु में जो शहीद है उनका अपमान हुआ है, अपमान हुआ है, इस वजह से कह रहे हैं हाँ, हुआ है ना। शहीदों का नाम तक नहीं दिया उस वक्त, एक भी सैनिक की कुर्बानी नहीं हो गई। ये राजनाथ सिंह जी सदन में और सदन के बाहर कहते थे, नो कैजुअल। और अब अचानक 6 जवानों के नाम सामने आए हैं कि उनकी शहादत हुई है ऑपरेशन सिंदूर में। तो ये लुपा छुपी आप क्यों कर रहे हैं? उसका मतलब और भी जवान शहीद हो गए। थैंक यू।